जिंतूर येथे धनगर समाजानं आपल्या प्रलंबित एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि अनुसूचित जमातीचे एसटी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। धनगर समाजाचा संविधानात 36व्या क्रमांकावर समावेश आहे, परंतु अद्याप त्यांना अनुसूचित जमातींच्या सवलतींपासून वंचित ठेवण्यात आले आहे। प्रारंभी सकल धनगर समाजानं जिंतूर तहसीलदारांना या मागणीचं निवेदन दिलं। एसटी आरक्षणासाठी समाजानं आपला लढा तीव्र केला असून नुकताच 24 सप्टेंबर 2025ला जालना येथे मल्हार योद्धा दीपक बोराडे यांच्या उपोषण समर्थनासाठी महाराष्ट्रातील धनगर समाजानं भव्य इशारा मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधलं होतं। याच पार्श्वभूमीवर दीपक बोराडे यांच्या आदेशानुसार 26 सप्टेंबरला तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणं आंदोलन करण्यात आले। त्यानंतर 29 सप्टेंबरला आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, जेणेकरून ते एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात सभागृहात बोलण्यास प्रवृत्त होतील। या सर्व आंदोलनानंतरही शासनाला जाग आली नाही, तर येत्या 1 ऑक्टोबर 2025ला समाजातर्फे संविधानाच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा गंभीर इशारा यावेळी देण्यात आलाय। आपलं सरकार म्हणजे भाजपचं सरकार। ज्यावेळेस पासून महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार सत्तेत आलं त्यावेळेस पासूनच आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायला सुरुवात झाली। 2014ला भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली। न सांगता न करता ज्या काही मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या, लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले प्रत्येक जिल्ह्यामध्ये। आणि सत्तेत बसल्यानंतर भाजप कोणाला मोर्चा काढायची गरज नाही पडली तरी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करायचं काम मराठा समाजाला झालं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या भाजपच्या काळामध्ये झालं। आणि आता सुद्धा या संदर्भामध्ये आपले नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराधीन आहे। पण यामध्ये जे काही मागच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळं सरसकट हा विषय थोडा अडचणीचा होत होता आणि म्हणून त्याकडे मला वाटतं जो आग्रह तुमचा होता त्या पद्धतीत कायद्यामध्ये पुढे तरतुदा नसल्यामुळे काही गोष्टी अडल्यात। पण या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आता सगळ्यालाच असं वाटायला की हे गव्हर्नमेंट आपल्याला निश्चित न्याय देणार आहे आणि हेच गव्हर्नमेंट न्याय देईल, दुसरं गव्हर्नमेंट कोणतं न्याय देऊ शकणार नाही। दीपक बोराडे आज त्यांच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे। आम्ही 24 तारखेला जालन्यावरती लाखोच्या संख्येने मोर्चा घेऊन गेलो होतो, परंतु हे झोपलेलं सरकार आहे। त्या झोपलेल्या सरकारला आतापर्यंत जाग आलेली नाही। त्यामुळे त्या सरकारला जागा करण्यासाठी दीपक भाऊ जो काही आदेश देत आहेत त्या आदेशाचं पालन आमचा सर्व समाज बांधव करत आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक तहसील समोर, प्रत्येक जिल्हाधिकार्यालय समोर धरणे आंदोलन धरायचं आहे। 26 तारीख त्यांनी दिली होती। आज सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजारोच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आहे। आज धरणे आंदोलन यशस्वी झालेलं आहे। त्यानंतर 29 तारखेला सन्माननीय आमदार यांच्या निवासस्थानासमोर सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत। त्यानंतर 1 तारखेला रास्ता रोको करणार आहोत, कारण आमच्या समाजाची जी काही मागणी आहे ती मागणी रास्त आहे। ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली होती त्या भारतीय राज्यघटनेमध्ये 36व्या क्रमांकावरती धनगर समाज हा एसटी आरक्षणामध्ये येतो असं त्यांनी लिहिलं होतं। परंतु आतापर्यंत 70-75 वर्ष होऊन गेले तरी पण आमचा समाज झोपड्यावरती, तांड्यावरती, खेड्यापाड्यावरती राहणार आहे। हा अन्यायापासून दूर राहिलेला आहे। अतिशय असा अत्याचार आमच्या समाजावरती झालेला आहे। म्हणून देवाभावांना आमची विनंती आहे की आपण जेव्हा 2014ला विरोधी पक्ष नेते होते आणि आपण जेव्हा बारामतीच्या आंदोलनामध्ये गेला होता तेव्हा आपण सांगितलं होतं की आम्ही आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगरांना एसटी मध्ये आरक्षण देऊ। परंतु देवाभाऊंना माझा एक असा प्रश्न आहे की देवाभाऊ आतापर्यंत 100 कॅबिनेट वरून जास्त 1000 कॅबिनेट झाले असतील, परंतु धनगराचा ध सुद्धा तुम्ही कोणत्या कॅबिनेट मध्ये काढला नाही। त्यामुळं आम्हाला अशी आशा आहे की आता आमचा समाज सर्व एक झालेला आहे। दीपक भाऊ जो काय आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून उद्या रस्त्यावर उतरायचं असेल, कोणत्या मंत्र्याचा ताफा अडवायचा असेल, काय करायचं असेल, दीपक भाऊंनी आम्हाला आदेश द्यावा। आज जिंतूर तालुक्यातर्फे तहसील कार्यालयावर धनगर समाजाचं धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि यामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही सर्व सकल धनगर समाज जिंतूर तर्फे निवेदन दिलेलं आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी
आमची जी काही नोंद आहे ती मुख्यमंत्र्यापर्यंत आपल्या मार्फत पाठवावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे. दिनांक 17 सप्टेंबर पासून धनगर मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे हे जालन्यामध्ये उपोषणाला बसले होते. 24 तारखेला 24 सप्टेंबरला जालन्यामध्ये इशारा मोर्चाचं आंदोलन केलं होतं आणि महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये अफाट अशा प्रकारचा मोर्चा झाला आणि त्यानुसार त्या ठिकाणी आजपर्यंत जी काही एसटीची अंमलबजावणी धनगर समाजाला झाली नाही ती व्हावी या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी इशारा मोर्चा पार पडला आणि त्यानंतर दीपक भाऊ बोराडे यांनी पुढील दिशा ही प्रामुख्याने सांगितलेली आहे. महाराष्ट्र राज्याला अशा प्रकारची दिशा दिलेली आहे की आज 26 तारखेला महाराष्ट्रात सर्व तहसील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन हे प्रामुख्याने ही एक कार्यक्रमाचा पहिला टप्पा. प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी.